आठवे वेतन आयोग म्हणजेच 8th पे कमिशन हे 2028 मध्ये लागू होणार अशा सर्व न्यूज तुम्ही पाहिल्या असतील। आता 1 वीक झालं म्हणजेच 1 आठवडा झालं बऱ्याच न्यूज चॅनलवरती या न्यूज व्हायरल होत आहेत आणि तितक्याच या न्यूज खऱ्या सुद्धा आहेत। कारण मागच्या 6वं आणि 7वं जे कॅल्क्युलेशन आहे वेतन आयोगाचं त्याचं कॅल्क्युलेशन करता 8वं वेतन आयोग हे 2028 मध्ये लागू शकतं। परंतु सरकारने याची कुठेच घोषणा केलेली नाही की 8वं वेतन आयोग हे 2028 मध्ये लागू शकतं। पुढे मागे हे होऊ शकतं, त्यामुळे कन्फर्म 28 मध्येच लागू शकतं असं नाही। पण कॅल्क्युलेशन सर्व केल्यावर जे कॅल्क्युलेशन आहे 6वं असेल 7वं असेल किंवा 5वं वेतन आयोग असेल याचं जे कॅल्क्युलेशन आहे यामध्ये 2 ते 2.5-3 वर्षाचा जो मधला कालावधी आहे, जो रचना केल्यापासून म्हणजे आता आपलं 8वे वेतन आयोगाची रचनेची घोषणा हे जानेवारी 2025 मध्ये करण्यात आली, म्हणजे 16 जानेवारी 2025 ला करण्यात आली आणि त्यानंतरचा जर पिरियड बघितला कॅल्क्युलेशन केलं तर 2028 मध्ये 8वं वेतन आयोग म्हणजेच 8th पे कमिशन हे लागू शकतं असं आता मी सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा तुम्ही बऱ्याच न्यूज चॅनलवरती पाहिलं असेल। परंतु तुमची सॅलरी म्हणजेच कर्मचाऱ्यांची सॅलरी ही 2026 पासूनच वाढणार आहे आणि ती कशी वाढणार आहे याचं सर्व कॅल्क्युलेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसंच तुमचा 8वं वेतन आयोग लागल्यानंतर तुमचा DA अगदी 0 पासून चालू होणार आहे त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसेच आपला वेतन आयोग केव्हापासून चालू झालं आणि तेव्हापासून किती पिरियड्स लागला होता हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ जरा मोठा होणार आहे परंतु तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन समजणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची सॅलरी किती वाढणार, अगदी फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर बेसिक सॅलरी 18,000 असेल तर तुमची 8वं वेतन आयोग लागल्यावर म्हणजेच 8th पे कमिशन लागल्यावर किती वाढू शकते, 2026 पासून तुमची सॅलरी किती वाढू शकते। आता ऑक्टोबर आहे, 2026 कमिंग सून आहे, जवळच आला आहे, तुमची सॅलरी किती वाढू शकते याचा सर्व कॅल्क्युलेशन पार्ट सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजणार आहे। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करू, शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच गव्हर्नमेंटचे महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सर्वात पहिला आपण बेसिक 8th पे कमिशन बद्दल म्हणजेच 8व्या वेतन आयोगाबद्दल पाहूया, त्यानंतर पुढची कॅल्क्युलेशन सांगते। आता 8वं वेतन आयोग याबद्दल सांगायचं तर आठवडा झालं न्यूज आहे की 8वं वेतन आयोग हे 2028 मध्ये लागू शकतं आणि ते तितकंच बरोबर आहे। सर्वांनी कॅल्क्युलेशन करूनच या न्यूज तुमच्या पुढे आणलेले आहेत। जे 6वं वेतन आयोग आहे आणि 7वं वेतन आयोग आहे त्यासाठी सुद्धा 6व्या वेतन आयोगासाठी 2 वर्षाचा तर 7व्या वेतन आयोगासाठी 2 वर्ष 9 महिन्यांचा पिरियड गेला होता रचना केल्यापासून। म्हणजेच आपली आता रचना 8व्या वेतन आयोगाची रचना ही 2025 जानेवारी 2025 ला केलेली आहे, त्यामुळे 2028 हा येऊ शकतो कॅल्क्युलेशन पाहता। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 8th पे कमिशन 8वे वेतन आयोग लागल्यावर फिटमेंट फॅक्टर हा 2.46 असू शकतो। 8व्या वेतन आयोगाचा जो फिटमेंट फॅक्टर आहे तो आता फिक्स करण्यात आलेला आहे, तो 2.46 असणार आहे। आता फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर 2.46 तुमची जी बेसिक सॅलरी असते त्याला गुणले केलं जातं 2.46, म्हणजे तुमच्या बेसिक सॅलरीला गुणले करून जेवढी तुमची सॅलरी होते ती तुमची सॅलरी असते आणि त्याला फिटमेंट फॅक्टर असे म्हणतात। 2.46 हा फिटमेंट फॅक्टर असणार आहे 8th पे कमिशन आल्यावरती, म्हणजेच 8वे वेतन आयोग आल्यावरती। तर तुम्हाला समजलं असेल फिटमेंट फॅक्टर बद्दल। आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते फिटमेंट फॅक्टर बद्दल। जर तुमची 8th पे कमिशन आल्यावरचं ही कॅल्क्युलेशन आहे पहा, म्हणजे 2026 पासून तुमची सॅलरी वाढणार आहे, मी पुढे सांगणार आहे 2026 पासूनच कशी ते। त्यामुळे बघा, समजा तुमची सॅलरी बेसिक सॅलरी आहे 35,400, जर त्याला गुणले 2.46 हा फिटमेंट फॅक्टर आहे केलं तर
येणारी तुमची सॅलरी असणार आहे 87,000 समथिंग असेल, 87,000 रुपये तुमची सॅलरी ही येणारी सॅलरी असणार आहे। ही तुम्हाला सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आहे कर्मचाऱ्यांसाठी, ही तुम्हाला 2026 मध्ये मिळणार आहे। त्यानंतर त्यावेळी DA हा 0% असणार आहे। एखादा नवीन वेतन आयोग जेव्हा लागू होतो तेव्हा DA ची सुरुवात ही 0% पासून होते, परंतु तो पुढे वाढत जातो। असं झालेलं आहे। 7th पे कमिशन जेव्हापासून आलं तेव्हापासून 0% पासून आता काल न्यूज झाल्याप्रमाणे 58% म्हणजे 58% पर्यंत DA आपला वाढला आहे। तसंच 8व्या वेतन आयोगाबद्दल सुद्धा तसंच होणार आहे। त्यानंतर HRA असणार आहे 27%, आताही तो तेवढाच आहे, पुढे तेवढाच राहणार आहे। 27% HRA राहणार आहे 23.513 प्रतिमाह आणि पूर्ण तुम्हाला सॅलरी येणार आहे। बघा HRA DA तर 0% होणार आहे, कारण DA ची सुरुवात 0% पासून होते नवीन वेतन आयोग आल्यानंतर। तेव्हा तुमची पूर्ण सॅलरी येणार आहे 1,10,597 इतकी तुमची प्रति महिना सॅलरी येणार आहे 2026 मध्ये। म्हणजे ज्यांना 35,000 सॅलरी आहे कर्मचाऱ्यांना, ते जवळजवळ 1,10,597 सॅलरी पर्यंत 2026 मध्ये जाऊ शकतात। HRA पकडून, HRA किंवा तुमचा फीडमेंट फॅक्टर आहे, सर्व पकडून तुमची 1 लाखाच्या वरती सॅलरी बेसिक सॅलरी ही जाऊ शकते। तर तुम्हाला फीडमेंट फॅक्टर बद्दल मी एक एक्झाम्पल देऊन सांगितलेले आहे। तुम्हाला फीडमेंट फॅक्टर समजला का? त्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारू शकता। माझ्या बाजूने मी समजवण्याचा एक्झाम्पल घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला आहे, तर तुम्हाला फीडमेंट फॅक्टर क्लिअर झाला असेल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पाहूयात ते म्हणजे एखादा वेतन आयोग जर लागू करायचं असेल तर त्याची रचना कशी असते, पूर्ण रचना असते। आता मी म्हटलं 6वं वेतन आयोग असेल किंवा 7वं वेतन आयोग असेल, यांना 2 ते 3 वर्षाचा कालावधी गेला। हा कालावधी का जातो, काय तयार करावं लागतं आणि मग एखादा वेतन आयोग लागू करावा लागतो, तर सर्वात पहिल्यांदा रचना करावी लागते, जी की 8व्या वेतन आयोगाची रचना ही 16 जानेवारी 2025 ला सरकारने घोषित केलेली आहे। म्हणजे आपली 8th पे कमिशन लागू होण्याची एक स्टेप ही पूर्ण झालेली आहे। दुसरी जी स्टेप असते ती अध्यक्ष आणि सदस्य नेमण्याची असते। दुसरी स्टेप ती अजूनही अद्याप आपल्या 8th पे कमिशन बद्दल झालेली नाही। आणि तिसरी जी स्टेप असते ते रिपोर्ट देण्याची असते। रिपोर्ट द्यावा लागतो, पूर्ण ही अध्यक्ष जे सदस्य आहेत ते नेमून रिपोर्ट द्यावा लागतो। तर रिपोर्ट देण्याची तिसरी स्टेप असते। आणि त्यानंतर चौथी स्टेप असते तो फायनल निर्णय घेण्याची। अशा 4 स्टेप असतात। या 4 स्टेप पूर्ण झाल्या की तुमचं एखादं वेतन आयोग असतो तो लागू होतो आणि आपल्या 8th पे कमिशन म्हणजेच 8व्या वेतन आयोगाची एक स्टेप ही पूर्ण झालेली आहे। यानंतर दुसरी स्टेप ही 2026 मध्ये लागू होणार आहे, ते म्हणजे अध्यक्ष आणि जे सदस्य आहे ते नेमण्याची आणि रिपोर्ट देण्याची। 2026च्या सुरुवातीला हे नेमू शकतात आणि 2026च्या शेवटी किंवा 27च्या सुरुवातीला रिपोर्ट देऊ शकतात आणि त्यानंतर 28ला तुमचं 8th पे कमिशन म्हणजेच 8वे वेतन आयोग हे लागू होऊ शकतो। आता मी सर्वात महत्त्वाचं मगाशी सांगितलं 2026 पासून तुमची सॅलरी ही वाढणार आहे। मग ते कसं, तर 2026 ला अध्यक्ष आणि ज्या समित्या आहेत किंवा सदस्य आहेत ते नेमले जाणार आहेत आणि तेव्हापासूनच तुमची सॅलरीमध्ये वाढ केली जाणार आहे। त्यामुळे 2028 ला पुन्हा HRA असतो किंवा DA असतो त्याची सुरुवात होणार आहे, पण HAR असतो किंवा DA असतो याची सुरुवात होणार आहे, परंतु तुमची बेसिक सॅलरी ही 2026 पासूनच वाढणार आहे। ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आहे। तर तुम्हाला समजलं असेल 2026 पासून कशी सॅलरी ही वाढणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बेसिक पाहूयात की कधीपासून हे वेतन आयोग हे लागू झालेलं आहे। मी त्याची इन्फॉर्मेशन काढलेली आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कधीपासून वेतन आयोग लागू झालेला आहे, कोणी लागू केला आहे आणि तेव्हापासून किती पिरियड गेला आहे की पुढचं वेतन आयोग लागू व्हायला। तर पाहूयात हे
तर पहिलं वेतन आयोग आहे ते 1946 ला लागू झालं. त्याची रचना केली जानेवारी 1946 ला रचना केली. अध्यक्ष ते होते त्याचे न्यायमूर्ती श्रीनिवास वरदाचार्य आणि नूतनम वेतन होते ₹55 प्रतिमाह त्यावेळी 1946 ला. त्यानंतर दुसरं वेतन आयोग बघा कधी लागू झालं तर 1970 ला लागू झालं. जानेवारी 1970 ला. त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती दयाळ. त्यानंतर शिफारस लागू झाली 1973 ला. डीए कन्सेप्ट त्यावेळी आला. म्हणजे पहिल्या वेतन आयोगाला डीए कन्सेप्ट हा नव्हता. दुसऱ्या वेतन आयोगापासून डीए कन्सेप्ट हा ऍड झालेला आहे. म्हणजे 1970 पासून डीए हा कन्सेप्ट ऍड झालेला आहे. त्यानंतर पुढचं वेतन आयोग बघा त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती PNC आणि तो लागू झाला 1986 ला. त्यानंतर त्यावेळी नूतनम वेतन होतं ₹750 प्रतिमाह आणि टोटल वेतन त्यावेळी होतं ₹9,000. त्यानंतर पुढचा पाचवं वेतन आयोग ही 1994 ला लागू झालं. त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती S रत्नास्वामी आणि ते पूर्णपणे लागू झालं ते 1996 ला. नूतनम रुपये म्हणजे नूतनम जे वेतन होतं त्यावेळी ते ₹2,550 इतकं होतं. त्यानंतर सहावं वेतन आहे ते लागू झालं. वेतन आयोग हे लागू झालं 2006 ला. न्यायमूर्ती BN श्रीकृष्णन हे त्याचे अध्यक्ष होते. ते लागू झालं 2006 ते 2008 ला मंजुरी मिळाली. म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं 3 स्टेपमध्ये कोणताही वेतन आयोग 4 स्टेपमध्ये लागू होतो आणि त्या 4 स्टेप होईपर्यंत 2 वर्षाचा जवळजवळ 2 वर्षाचा पिरियड हा गेलेला आहे. त्यानंतर त्यावेळी नूतनम वेतन होतं 7,000 आणि अधिकतम वेतन होतं 90,000. त्यानंतर 7वं वेतन आयोग हे 2014 ला रचना झाली. त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती AK मयूर. त्यानंतर ते लागू झालं म्हणजे फायनल जेव्हा लागू होतं ते 2016 ला लागू झालं. त्यावेळी नूतनम जे वेतन होतं ते ₹18,000 होतं आणि अधिकतम वेतन आहे ते ₹2,50,000 प्रति महिना हे होतं. आणि तुम्हाला आता लागणारा 8 पे कमिशन म्हणजे 8वे वेतन आयोगाबद्दल तर मी मगाशी कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. ते तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही जर व्यवस्थित बघितलं नसेल तर व्हिडिओ परत रिपीट घेऊन बघू शकता. 8 पे कमिशन बद्दल हे कॅल्क्युलेशन बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की 8 पे जे कमिशन आहे म्हणजेच 8वे वेतन आयोग आहे याचं कॅल्क्युलेशन हे कसं असू शकतं. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल डीए 8 पे कमिशन 8वे वेतन आयोग आल्यावर डीए किती असू शकतो, कशी सुरुवात डीएची होऊ शकते, परत पुन्हा कसा वाढू शकतो. त्यानंतर फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो, तो फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, किती फिटमेंट फॅक्टर आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल. किंवा जे पे कमिशन म्हणजेच वेतन आयोग आहे याची रचना कशी असते, वेतन आयोग केव्हापासून चालू झालं, तेव्हापासून किती पिरियड लागला होता हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल. सो तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करू आम्ही. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास, इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास एक लाईक नक्की द्या. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद.